परिवाराची किमान 50 लोकांची लग्न होती. इतकी ती बॅनरबाजी सुरू होते. पैसा फुकटचा आहे. या सगळ्यांमध्ये त्यांनी कधी आपला विचार मांडलाय का? आरोग्य भरतीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. MPSCची पोरं अजूनही झगडत आहेत. वर्षानुवर्ष पोरं अभ्यास करतात, जाहिरात निघत नाही, यजमान होतात. या पोरांचं काय? नवी नोकर भरती निघत नाही. टी आणि आरोग्य खात्यातले कर्मचारी पुण्यामध्ये ठाण मांडून आहेत, 9 दिवस झालं बसलेले आहेत. आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांचे पगार नाहीत. होमगार्डच्या 55,000 लोकांना पगार देऊ शकत नाही असं सरकारने लेखी पद्धतीने सांगितलेलं आहे. नोकरदारांचे पगार नाही, पेन्शन नाही. इकडे आम्ही अतिवृष्टीने सगळे गारठून गेलोय. त्या अतिवृष्टीचा आम्हाला 1 रुपया अजून मिळालेला नाही, शेतकऱ्यांना मिळालेला नाही. या अतिवृष्टीवरती पंचनाम्याची गरज नाही असं कृषी मंत्री सांगत आहेत. पण अडचण अशी आहे या सगळ्यांमध्ये की 5 ते 10 तारखेला आचारसंहिता लागते. आज 27 तारीख संपली. उद्या 28 शनिवार, 29 रविवार, म्हणजे तुम्ही डायरेक्ट 30 पासून मोजा. 5 ते पुढच्या 5 ते 10 दिवसात आचारसंहिता लागणार. एकदा आचारसंहिता लागली की सगळ्या खात्याचे मंत्री हातवर करायला रिकामे. मग ना तुमची बहीण योजना, ना कुठली कृषी योजना, ना कुठली नुकसान भरपाई, ना कुठलं अनुदान. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुशिक्षित बेरोजगारांचा तर प्रश्न त्यावर न बोललेलंच बरं. की 30, 35 वर्षाची पोरं झाली, लग्न जमत नाहीत. आणि का लग्न जमत नाहीत तर प्रत्येक जण म्हणतोय की नोकरदार जावई पाहिजे. नोकरदार जावई आणायचा कुठून जर सरकार नोकर भरतीच करत नाही? करायचं काय त्या पोरांनी? हा इतका मोठा सामाजिक गहन प्रश्न, पण यावर विचार करायला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना वेळ नाही. कारण त्यांच्यातलीच जी जुगलबंदी आहे ती जुगलबंदी संपत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून सन्माननीय उद्धव साहेबांनी एक विडा उचलला की काहीही झालं तरी ना आम्ही कधी दिल्ली समोर झुकलो, ना यापुढे आम्ही झुकू. आम्ही महाराष्ट्राला झुकू देणार नाही. हा महाराष्ट्र आम्ही अशा लोकांच्या हाती जाऊ देणार नाही ज्या लोकांना महापुरुषांच्या बद्दलही काही मात्र अस्मिता नाही. कारण छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्या पद्धतीने पडला, छत्रपती शिवरायांचा पुतळा, जो माणूस 2 फुटाचा पुतळा तयार करत होता त्या माणसाला तुम्ही 30 फुटाचा पुतळा उभा करायला सांगता. आणि वरून मखलाशा करत, बदमाशी किती आहे बोलतानाची, वरून मखलाशा करत मुख्यमंत्री महोदय म्हणतात की वारे, आणि देवेंद्रजी सांगतात की वारे ताशी 45 किलोमीटर वेगाने वाहत होते म्हणून पुतळा पडला. दादा हो, लॉजिकने विचार करा, लॉजिकने. ताशी 45 किलोमीटर वारे जर वाहत असतील तर तिथली झाडं कशी राहील? आणि त्या नारळाच्या झाडावरचं एक नारळ सुद्धा खाली पडलं नाही, पण पुतळा पडतो. म्हणजे तुम्ही किती भ्रष्टाचार केला असेल. महाराजांचा पुतळा उभारतानाही जर तुम्ही भ्रष्टाचार करता आणि त्या आपटेला तुम्ही सोडून देता. त्या बदलापूर मधला आरोपी आपटे तुम्हाला सापडतच नाही. त्या बदलापूर मधला आरोपी जे आम्हाला शहाणपण सांगतायत, त्या बदलापूर मधला आरोपी तो वामन म्हात्रे, त्या म्हात्रेची एक FIR होण्यासाठी सुषमा अंधारेला 7 तास कल्याणमध्ये उन्हात बसावं लागलं. अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. पण 7 तास डोक्यावर ऊन घेतल्यानंतर वामन म्हात्रेचा जामीन किती वेळा? तर 3 तासात. काय कायदा आहे हा? काय पद्धत आहे? आणि जरा काय झालं की कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करायचे, शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करायचे. आमच्या बालासाहेब शेखसारख्या निष्ठावंत लोकांची जुनी कुठली तरी काय एखादी अगदी मरेल छाप केस उकरून काढायची, मग त्याच्यात त्रास द्यायचा. पण आम्ही निष्ठावंत माणसं आहोत आणि तुमच्या अशा कुठल्याही केसेसने आम्ही घाबरणारे नाही. मी त्यांना कालही म्हटलं की आपण नीतिमत्ता पाळणारे आहोत आणि नैतिकता म्हणणं पण सांगितलं पाहिजे की ठीक आहे, मला चौकशी करायची का? काय चौकशी करायची ती करा. मुख्यमंत्री देवेंद्रजी, तुम्ही तर कुठल्याच बाजूला, कुठल्याच प्रकरणावर तुम्ही राजीनामा द्यायला तयार होत नाही. खुर्चीला चिकटून बसलेले आहेत. पण आमचे शिवसैनिक निष्ठावान आहेत, प्रामाणिक आहेत आणि ते ठामपणे सांगू शकतात की ओके, माझ्याबद्दल चौकशी लावायची का? माझं पद छोटंच असेल पण त्या पदापासून
पदापासून मी लांब जायला तयार आहे. ज्या दिवशी मी उदल मातेने पुन्हा येईल, मी पुन्हा त्या पदावर बसेल आणि माझा पक्ष मला ताकदीने सोबत घेईल आणि पक्ष म्हणून आम्ही त्या शिवसैनिकांच्या पाठीशी उभे राहू. काय पद्धतीच्या केसेस टाकतात. काल एक केस टाकली, काय सन्मान्य संजय राऊत साहेबांवरती डिफॉर्मेशनची केस. डिफॉर्मेशन अब्रू नुकसानीचा. काय अब्रू नुकसानी झाली कोणाची? तर म्हणाले किरीट सोमय्या यांच्या पत्नीने केस टाकली. त्यांना म्हणे वेदना झाल्या. कसल्या वेदना झाल्या? तर माझ्या नवऱ्याला तुम्ही कसं म्हणालात की त्याने शौचालय घोटाळा केला, तर मला वेदना झाल्या आणि माझ्या नवऱ्याची बदनामी झाली म्हणून मी केस टाकली. मला किरीट सोमय्याबद्दल काहीच वाटत नाही, पण त्यांच्या पत्नीच्या बद्दल मात्र दया करावीशी वाटते की त्यांच्या पत्नीला तेव्हा काहीच वाटलं नाही का की जेव्हा आपल्या नवऱ्याचे किरीट सोमय्याचे HD व्हिडिओ दिसत होते आणि घराघरात लोक टीव्हीवर 1.5 तास ते व्हिडिओ बघत होते, तेव्हा नवऱ्याची किती आबरू गेली असेल बरं. त्याच्यावर काय बोलायचं? आता कंटेंट मिळालं असेल तुम्हाला, त्याच्यावर काय बोलायचं? तर त्याच्यावर एक शब्द नाही. अरे आम्ही भ्रष्टाचार तुमचा बाहेर काढणार, होय आम्ही तुमच्यावर आरोप करणार. तिकडे शंभरात येत आहे मी सुषमा अंधारे यांच्यावरती आबरू नुकसानीची केस टाकतो का? तुला प्रश्न विचारला म्हणून एवढं झोपते तर नको ना खातं घेऊ हातात. तू खात्याचा मंत्री आहे, जो ज्या खात्याचा मंत्री आहे तो आमचं उत्तर देणं लागतो. एक जबाबदार आणि एक खंता विरोधक म्हणून आम्ही तुम्हाला प्रश्न विचारत राहू. उत्तर देणं ही भाजपची जबाबदारी आहे, पण उत्तर देण्यापेक्षा तुम्ही खोट्या केसेस टाकता. मग काल नील सोमय्या सांगायला लागले. काय म्हणा नील सोमय्या? नाही म्हणे बघा 15 दिवसाची तर 15 दिवसाची शिक्षा झाली हे जास्त महत्वाचं. अरे वा, त्याच्यात जामीन झाला आज लगेच तो भाग वेगळा, पण शिक्षा झाली महत्वाचं. असं जर असेल तर मग अमित शहाना तडीपारीची शिक्षा झाली होती. भाजपचे किरीट सोमय्या, नील सोमय्या, देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, आणि तुम्ही सगळेजण बोला याच्यावर की शिक्षा झाली म्हणजे भारी झाली असं जर वाटत असेल तर मग तडीपार झाला म्हणजे सुद्धा खराच तडीपार झाला ना. मग आम्ही आता अमित शहाचं नाव घेताना प्रत्येक वेळेला तडीपार अमित शहा महाराष्ट्रात येणार आहे, तडीपार अमित शहा परळीमध्ये येणार आहे, तडीपार अमित शहाचं बीडमध्ये स्वागत आहे, तडीपार अमित शहा आता महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर. आम्ही किती वेळा तडीपार म्हणू? मग संसुनार की एक लोहार की नाच करायचं नाही आमचं. दादा हो, आपण ताकदीने लढतो कारण आपल्याकडे लढण्याचा तो जज्बा आहे. त्यांच्याकडे पैशाची धार असेल पण आमच्याकडे निष्ठेचा प्रहार आहे आणि आम्ही निष्ठेने लढणारे लोक आहोत. मला कल्पना आहे आप्पा, तुम्ही अजिबात नाराज होण्याची गरज नाही. मला माहित आहे की तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि हे सभागृह भरलं सुद्धा. पण जर आपल्याकडे जर 4 तास उशीर होणार असेल तर साहजिक आहे की काही महिला अनुपस्थित राहू शकतात, पण तरीही आमचे सगळे पुरुष भाऊ घरी गेल्यावर आपापल्या घरातल्या स्त्रीला हे सगळं समजावून सांगणार आहे. आता जेव्हा आम्ही या सगळ्या बेबंदशाहीच्या विरोधात, या अनैतिकतेच्या विरोधात एक रान पेटवायचं सुरू केलं तेव्हा ते म्हणतात की तुमचा तर मुख्यमंत्री ठरत नाही. आमचं मुख्यमंत्री ठरत नाही. अरे आमची जॉईंट फॅमिली आहे, आमचं काय तुमच्यासारखं आहे काय? तू राजा मीरा आणि कोण भरील पाणी. म्हणजे जसं मोदीजी आणि अमित शहांचं चालतं किंवा जसं एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचं चालतं, अजितदादाला त्यांनी खिसगंतीतच धरलेलं नाही. दादाला ते अक्षरशः घोंगड्याच्या कोपऱ्याला आणले लोटून लोटून, कधी घोंगड्याच्या बाहेर काढतील सांगता येत नाही. त्यामुळे तुमचं जसं दोघांचं चालतं तसं आमचं नाही. आमची जॉईंट फॅमिली आहे. महाविकास आघाडी म्हणजे जॉईंट फॅमिली आहे. आम्ही सगळे एकत्र बसतो, एकत्र विचार करतो. आमच्यातली जी काही चर्चा आहे ती चर्चा बाहेर सुद्धा जात नाही, कारण आम्ही सगळे, आणि मी आता गेवराई म्हटलं पुन्हा एकदा सांगते की महाविकास आघाडीचा उमेदवार कुठल्याही पक्षाचा उभा राहिला तर इतर घटक पक्ष अत्यंत प्रामाणिकपणे तो उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. पण महाविकास आघाडी म्हणून ज्या आमच्या जागा आहेत त्या जागा आम्ही सोडणार सुद्धा नाही. त्या जागांवर आमचा दावा आम्ही कायम ठेवू. एखाद वेळेला एखादी जागा आमची रिप्लेस होऊ शकते. एखाद वेळेला एखादी जागा जर आम्हाला असं वाटलं की नाही इथे आम्हाला अजून वेगळा उमेदवार मिळू शकतो किंवा इथे म्हणजे अमुक एका जागेवर दुसऱ्या पक्षाचं केडर चांगलं आहे तर कदाचित आम्ही म्युच्युअल अंडरस्टँडिंगने
दुसरी जागा मागू शकतो, परंतु मागेही म्हटलं आणि परत एकदा सांगते की महाविकास आघाडीकडे, आमच्या वरिष्ठ नेत्यांकडे, पक्षप्रमुखांकडे आपण अग्रक्रमाने ज्या जागा मागितल्या त्यामध्ये क्रमांक 1 ला गेवराई, क्रमांक 2 ला माजलगाव, क्रमांक 3 ला केज या 3 जागा आपण मागितलेल्या आहेत. आणि आम्ही 3 जागा मागताना सांगितलं की मुंडे साहेबांच्या प्रेमाच्या खातर आपण या जागा सोडल्या होत्या, परंतु आता मुंडे साहेब नाहीत आणि मुंडे साहेबांची ती भाजपाही नाही. पंकजा मुंडे यांच्या कार्यपद्धतीबद्दल मी न बोललेलं बरं. ती कार्यपद्धती बाकी सगळ्यांना माहिती आहे आणि मला हे पक्क माहिती आहे की येणाऱ्या इलेक्शन मध्ये नमिता मुंदडांनी पैशाची अशी धार जरी, पाचशा मोटरसारखी धार जरी लावली तरी सुद्धा नमिता मुंदडा इथून निवडून येत नाही, खात्री नाही. कारण ज्या माऊलीने मागच्याच इलेक्शन मध्ये पवार साहेबांच्या सोबत दगाफटका केला, अस्मिता त्यांना माहित नसेल इथला इतिहास, की आदल्या दिवशी त्या पवार साहेबांच्या